हां छान आहे की. कसलं काय नाव आहे त्याच्यावर? शिव महाकाली. हां छान आहे छान आहे. आपलं नको राहू दे तीच घ्या. हां तीच घ्या छान आहे. पिंडीचं पण किती छान वाटायला नाही ही पिंडीचं पण. हा ना हो ना नको देवाचं उगाच कशाला. ते चांगलं आहे. हा तीच घ्या. हा नाही नको तीच घ्या. हा तीच चांगलं आहे. त्याला भावल्या पण आहेत ना वरी छोट्या छोट्या. भावल्याचं वेगळं आहे का? ती फक्त त्याला हीच आहे का? मग तीच घ्या मग पिंडीचं. पिंडीच घ्या की मग. पिंडीचं स्वस्त आहे. नाही खराब व्हायचं कशाला होते खराब. ह्याच्यावर मोठी असते ही नुसतं पारण करण्यापुरती 600 रुपयाची मोठी लोक असते. मग ती आण म्हणली का? म्हणले तरी मी माझ्या गाडीला घेतलंय. कुठली गाडी तुमची? घे मग छान आहे. अगं त्याच्या पण काय असतं वाटतं ना ज्ञानेश्वरी मध्ये पण म्हणजे काय वेगवेगळं का काय नसतं तसं एकसारखे असतं. शिवानीला व्हिडिओ कॉल कर ते उठली नाही. आदिती का? शिवानीच्या तर काय व्हिडिओ कॉल होतो का? ती ज्ञानेश्वरी घेऊ का म्हणते तिनं. हीच घ्यायची का? शिवानीचा मोबाईल सायलेंट असेल आता. हा मग तुझ्याकडून व्हिडिओ कॉल होईना का? होईल नाही तर लय उशीर व्हायला 9 साडे 9 पर्यंत या म्हणलं भैया. मग काय आहे तर बोलू भैया तिकडे जायचं नाही का? कधी आता आपल्याला नाही नाही. चल झालं की दर्शन. बताशे इथे ठेवले की आता छान झालं सगळं दर्शन झालं चांगलं झालं बाय. 12 ज्योतिर्लिंगापेक्षा एक लिंग आहे मला माहिती नव्हतं. एवढ्या जवळ मंदिर आहे लातूरच्या म्हणून पण आपण कधी आलो कसं नाही हो. मग 2 दिवसात 2दा झालं मंदिर. हा ना नशिबात नशिबात ज्याच्या नशिबात ती येते. आमच्या नशिबात होतं पण आम्ही म्हणलं तरी होत नाही लवकर. नाही बाय श्रावण महिन्यात किती गर्दी असेल बाय. आता एवढी गर्दी किती गर्दी असेल तेव्हा तर छान झालं दर्शन. सकाळी लवकर आल्यामुळे आपण लवकर आलो म्हणून चांगलं झालं दर्शन. गेलतो का? आता असं जावं तिकडं आपल्याला. अहो ती जिरेवाडीला हाय म्हणलं घेरला तर हिरम्यात न गले उशीर होते 9 साडे 9 वाजेपर्यंत बोलवले त्यानं. आणि इथून जरा लांब आहे म्हणजे गावात लवकर. आमचं दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही चहा घ्यायला लागलोय कारण सकाळी लवकर निघलो होतो. पिला का चहा? सोमवार कसं घ्या तुमचं सांगितलं बोलायचा काय काल वाजता की चहा बिस्किट खायले त्यानं. हो लय हौसी नवरे आहेत तुमचे. हेलिकॉप्टर घेऊन निघाव. तर आता इथं चहा वगैरे घेतला आणि नंतर लगेच इथं खवेवाले बसले होते म्हणजे मामा. तर त्यांच्यापासला खवा घ्यायचा होता. गुलाबजामुन सगळ्यालाच आवडतात. मला वाटत नाही की असं कुणी असेल की ज्याला गुलाबजामुन आवडत नाही ती. त्याच्यामुळे मग इथं खवा म्हणजे ओरिजिनल खवा होता. दुसरीकडे एखाद्या ठिकाणी कसं भेळ मिक्स वगैरे खवा असतो. मग ते आणला तरी पण मग घरचे रागराग करतात की भावाला आमच्या खूप आवडतात गुलाबजामुन खव्याचे. पण त्याला जर कधीतरी आणला ना तो भेळ मिक्स थोडा पण असला तर मग आई त्याला बोलते की तू असलाच आणला तसलाच आणला. त्याच्यामुळे ना तो मला इथे ओरिजिनल दिसायला लागला आहे. बघा चांगला असला तर घेऊ. पण होता ओरिजिनल छान होता. कारण आमच्या गावाकडून भेटतो खवा. पहिलं खूप भेटत होता पण आता बंद झालं आहे आमच्या गावाकडलं. सेम तिकडल्यासारखं म्हणजे आमच्या इकडल्यासारखा खवा होता. त्याच्यामुळे मग त्याने घेतला खवा. आम्हाला पण घ्यावं वाटत होतं पण आम्ही तिथं राहत होतो आणि तिथून गावाकडे कधी आणायचं काय त्याच्यामुळे आम्ही काही घेतलो नाही. तरी तर आम्ही खवा वगैरे घेतला. दर्शन झाल्याच्या नंतर दर्शन लवकर झालं आमचं. सकाळी लवकर आल्यामुळं ना आमचं दर्शन लवकर झालं. गर्दी नव्हती काही. नाहीतर आम्ही थोडा उशीर केला असता का सोमवारमुळे आज गर्दी खूप राहिली असती. आमचं दर्शन पण उशिरा झालं असतं आणि दिवसच आमचा इथे गेला असता.
आणि त्याचं पण घरी जरा काम होतं त्याच्यामुळे लवकर जायचं होतं. आणि इथं पिऊ बसली एकटी चहा पीत किती वेळ ना, ती काही उठायलाच तयार नव्हती. तर बघा तुम्हाला दाखवते मी कुठं बसली चहा पीत. साडी लय भारी दिसाय वहिनीची. हा चहा राहू दे तिला आता. चहा पिऊन काय का पिऊ उठत नाही चहा पिऊन आजचे दिवस. बस इथंच. बॉय काय करड आहे बघ. बोलाय बस तू तिथं. बस तिच्या बस तिथं. बस की बोलू बस तिथं. पी बाय पी 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 लवकर. बस आहे बस गोलू बघ तिथे बस म्हणते. बस तिथं गोलू बस बाय पाच. तिथे बसून पी बसून पी जा. काय ग फोटो काढते. फोटो काढू का सर बोला जरा इकडे फोटो काढते मी चहा पिताना. हा असा काढ. तर तिथं पिऊला आणि गोल्याला खूप वेळ गेला चहा प्यायला कारण पिऊचा काही उरकत नव्हता चहा प्यायला. त्याच्यामुळे खूप वेळ आमचा तिथे टाईम गेला. आणि मग नंतर आम्ही तिथून निघालो. मग एक ठिकाणी गाडी उभा केली होती इथं येताना पण आणि जाताना पण. कारण तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की वातावरण खूपच भारी होतं. त्याच्यामुळे मग जाताना पण तिथं गाडी उभा केली होती थोडा वेळ. आणि मग तिथून उभारले नाश्त्यासाठी. सगळ्यांनाच भुका लागल्या होत्या कारण सकाळी 3 वाजता निघले होते. आणि त्यातल्या त्यात आज चहाला दूध नव्हतं सकाळचं कारण कोणाच्या लक्षात नाही आलं की संध्याकाळी दूध आणून ठेवावं म्हणून सगळ्यांनीच काळा चहा पिला होता. आणि इथं येतो आम्हाला 9 साडे 9 वाजल्या होत्या. मग लहान लहान लेकरं सोबत असतात. चहा बिस्किट जरी चाललं तरी त्यांना काही कंट्रोल होत नाही. त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी आता पोहे घेतले होते सगळ्यासाठीच नाश्त्याला. पण माझा उपवास होता त्या दिवशी. आय थिंक सोमवार होता त्या दिवशी. हां सोमवारच होता त्या दिवशी. म्हणून मी काही घेतलं नाही. मी उसाचा रस घेतला होता. तर उसाचा रस आमच्या दोघीचे सोमवार होते. दोघींना पण उसाचा रस घेतला. आम्ही उसाचा रस घेतला आणि त्याने तिथं पोहे घेतले. आणि मग छान असा नाश्ता झाला आमचा इथून. आणि मग निघालो घरी जाण्यासाठी. तर हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे. इथून पुढचे व्हिडिओ जे आहेत तर ते सगळे मांडव्यातलेच व्हिडिओ येतील. कारण आम्हाला अजून एक ठिकाणी जायचं होतं. पण अचानक आम्हाला दवाखाना लागला आमच्या मागं. त्याच्यामुळे आम्हाला सगळं कॅन्सल करून यावं लागलं इकडं दवाखान्यामध्ये. दवाखान्यातलं मी थोडेसंच शूट घेतलं. जास्ती काही घेतलेलं नाही आहे दवाखान्यामधला. कारण पेशंटचं आहे ते काय म्हणून घ्यावं. चांगलं घेतलेलं ठीक आहे पण कुठं दवाखान्यातलं हे ते कशाला घेत बसावं. मी काही घेतलेलं नाही आहे जास्त. थोडीशीच क्लिप घेतलेली आहे. ती आता दिसेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला असा होता आजचा व्हिडिओ. हे दोन्ही व्हिडिओ एकत्र घेतले असं खूप मोठं झालं असं. त्याच्यामुळे मी एकाच व्हिडिओचे 2 तुकडे केलेत मी. त्याच्यामुळे हा शेवटचा व्हिडिओ आहे. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला बाय. श्री स्वामी समर्थ. बघा इकडं सगळं खाण्यातच दगा आहे ते. बघा इकडं स्माईल. जरा कमी खावा. कमी जास्त खाऊ नका. बाळू इकडं बघ. खाऊच नाही बाई. थंड नाही थंड नाही. बरं पाय का. तर आता व्हिडिओ अजून पुढे थोडा राहिला होता. मला वाटलं व्हिडिओ संपला काय मी तिथंच व्हिडिओचा एंड केला. तर आता इथं व्हिडिओचा एंड करते कारण पेट्रोल पंपावरचा शेवटचा सीन होता आमचा. बाय.